CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. CK मराठी. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुच्ची गणातील जिल्हा परिषद उमेदवार इंद्रजित काशिलिंग तात्या कोळेकर यांचा विजय निश्चित असल्याचा सूर सध्या जनतेतून उमटत आहे. आगळगाव येथे झालेल्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आगळगावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, मात्र तो गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहणारा, सर्वसामान्यांचा आवाज बनणारा असावा. जनतेच्या या अपेक्षांवर इंद्रजित कोळेकर खरे उतरतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. त्यामुळे घड्याळ या निवडणूक चिन्हालाच जनतेचा कौल मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत इंद्रजित कोळेकर यांनाच विजयी करावे अशी कळकळीची विनंती इंद्रजित कोळेकर व काशिलिंग तात्या कोळेकर यांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांनी केली. विकास, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंद्रजित कोळेकर हेच सक्षम नेतृत्व असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमहांकाळ, सांगली. आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला कळते त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करणार आहे. नवीन चेहरा इथं हा नवीन चेहरा. काय ठिकाणी काका तुम्हाला सांगायचं काय ऐका काय ठिकाण्याला अनेक ठिकाण्याला काय कुठं लोभ वाटप केलं जातं, पण गरिबांच्या पाठीशी आज आपण ठाम आहे. वाटप करणाऱ्याच्या पाठीशी असणार आहे का गरिबांच्या? गरिबांच्या पाठीशी असणार आहे. हां, संजय काका आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी गावच्या विकासासाठी आगळगाव जाकापूर जलसिंचन जी योजना आहे ती योजना कार्यान्वित झालेली आहे. आज शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. भविष्यकाळामध्ये तालुक्यामध्ये सुप्रीम शुगरच्या नावाने नवीन साखर कारखाना सुरू होणार आहे आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब, सर्वसामान्य कार्यकर्ते आणि तरुण पिढीच्या हाताला काम मिळणार आहे आणि एक नवीन संधी देण्याची या दोन्ही उमेदवारांना, सुलभादेवी शामराव पाटील आणि इंद्रजित कोळेकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणार, एवढंच या ठिकाणी मी ग्वाही देतो. चिन्ह घड्याळ हे चिन्ह आहे. दोन्ही घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून आपण प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ. ताईंचा माझा जवळजवळ 25 वर्षाचा सहवास आहे. ताईंनी आम्हाला बचत गटाच्या निर्मितीतून मुलांना आम्हाला कर्ज देणं घेणं हे केलं. आम्हाला त्यांनी विमान प्रवास सुद्धा घडवून आणला आहे. कोणी? सुभाताई मॅडमनी. मुलांचे शिक्षण म्हणजे आम्ही कर्ज वगैरे घेतलं त्या व्यवस्थित चिन्हावरच मतदान करून मॅडमना सगळी भरघोस मताने विजय करून देणार आहे. आपण इलेक्शन लढवत असताना आपले उमेदवार माहितीचे आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून का द्यायचं? कारण आपली सत्ता जी आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. पण आपण एक दुर्दैव बघितलं की आपल्या जिल्ह्याचे खासदारांना, आपल्या तालुक्याचे आमदार, मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे सत्ता किती वर्षे आहे? 15-20 वर्ष यांच्या घरात सत्ता आहे. खासदारांनी कमीत कमी 3-4 वर्ष सत्ता यांच्याकडे आहे, पण ह्यांनी कुठल्या गावात कधी गेला आहे आणि कुठल्या गावात काय केले असं कधी दिसलेलंच नाही. हे सर्वसामान्य जनतेने विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून आपण काम करत असताना की सत्तेतल्या उमेदवाराचा विचार करावा आणि सत्तेबरोबर राहून पूर्णपणे आपल्या मतदारसंघाचा, आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करावा, असं मी सर्व जनतेला, सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो.